नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एक बांधकामगार असाल आणि तुम्हाला फॉर्म जो आहे तो रिन्यूअल करायचा आहे, पावती आहे ती रिन्यूअल जर करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस बघायला भेटणार आहे. तुम्ही घर बसल्या पण ही प्रोसेस स्वतःच्या मोबाईलवरून करू शकता. तर मित्रांनो, याबाबतची अपडेट आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि कसा सबमिट करून तुमचा फॉर्म फक्त 5 मिनिटांमध्ये रिन्यूअल करायचा आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, बांधकामगार योजना 2026 फॉर्म रिन्युअल हे चालू झालेलं आहे. बांधकामगार योजनेअंतर्गत दिले जाणारे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना दरवर्षी हा फॉर्म रिन्युअल करावा लागत असतो. तर रिन्युअल प्रक्रिया नेमकं काय आहे, आता तुम्हाला स्टेप मी नंतर सांगणार आहे. पहिले रिन्युअल करण्याची पात्रता तुम्हाला ऐकून घ्यायची आहे, तरच तुम्ही न चुकता हा फॉर्म रिन्युअल करू शकता. अन्यथा तुम्हाला दुसरे काही प्रॉब्लेम येऊ शकतात आणि जरी प्रॉब्लेम आले तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात. आपण बांधकामगार मंडळात नोंदणीकृत बांधकामगार असावे. त्यानंतर जे आपलं नाव आहे ते ऑनलाईनच्या यादीमध्ये पाहिजे. आपला क्रमांक उपलब्ध असावा, म्हणजे त्याच्यावरती OTP गेलेला असावा. गेल्या वर्षी किमान 90 दिवस काम केलेले जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असावे लागणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला रिन्यूअलला काय काय कागदपत्र लागतात. आधार कार्ड लागतं, आधारला जो लिंक असतो, मोबाईल नंबर तो लागतो, बांधकामगार जो नोंदणीकृत ID नंबर असतो तो लागतो, पासपोर्ट साईजचा एक फोटो लागतो, त्याच्यानंतर मागील वर्षी काम केलेले 90 दिवसाचे सर्टिफिकेट लागते. त्यानंतर बँकेचे पासबुक पाहिजे, त्याचं पहिलं पान लागतं आणि जे बँकेचं पासबुक देणार आहे तुम्ही ते तुमच्या आधारशी लिंक असावं. राहण्याचा पुरावा तुम्ही राशन कार्ड, वीज बिल किंवा भाडे करारनामा देऊ शकता. महत्वाच्या सूचना इथं काय देण्यात आलेल्या आहे. रिन्युअलची शेवटची तारीख 31 मार्च पर्यंत असते. याच्यानंतर पण तुम्हाला रिन्युअल करता येतं. एक्सटेंड तारीख झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या भागात राहता तिथे एकदा विचारूनच ही प्रोसेस करायची असते. त्यानंतर रिन्युअल केल्याशिवाय कोणताही लाभ तुम्हाला मिळत नसतो. जे पण लाभ मिळतात तुम्हाला दरवर्षी रिन्युअल पावती केल्यानंतरच मिळतात. माहिती जर चुकीची भरली, त्याच्यामध्ये काही चुकीची माहिती आढळून आली तर तुमची जी प्रोसेस व जे फॉर्म आहे तो रिजेक्ट होत असतो. मित्रांनो, जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आता रिन्युअल करण्याची प्रोसेस काय, इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईटला जायचं आहे. तुम्हाला कामगार या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नोंदणीकृत जो क्रमांक आहे तो टाकायचा आहे. पासवर्ड असेल तर तो टाकायचा आहे. रिन्युअल नोंदणी करणं या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. ॲज इट इज जी माहिती आहे पहिली ती येत असती. थोडीफार चेंजेस करावे लागते तिथं. मागील वर्षाच्या 90 दिवसाच्या कामाचा जो पुरावा आहे, जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करून तिथं अपलोड करावं लागतं. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. घोषणापत्र तुम्हाला त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल. तिथं जाऊन ते पण अपलोड करू शकतात आणि तुम्हाला एक डिक्लेरेशन येतं ते तुम्हाला तिथं ऍक्सेप्ट करून क्लिक बटनावरती सबमिट करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक पावती मिळते, ₹1 पेमेंट केलेली ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर रिन्युअल केल्यानंतर आपल्याला खालील प्रकारे लाभ मिळू शकतात. जसं की शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, अपघात विमा, मातृत्व लाभ, साधन साहित्य मदत व इतर अनेक योजना या योजनेअंतर्गत चालू असतात. त्याचे लाभ प्रत्येक कामगारांना मिळत असतात. तर मित्रांनो, ही जर PDF पाहिजे असेल तर कमेंटमध्ये PDF टाईप करून पाठवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कामगार मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.